मंडळी, लग्न कार्य असतो, कुठलेही फंक्शन्स असतो आणि फोटो काढायला सगळे व्यवस्थित उभे राहिले आणि मग तुम्ही म्हणता की जरा वरच्या अँगलने फोटो काढा म्हणजे मी जाड दिसणार नाही. असं तुमच्यासोबत घडतं का? कुठेतरी कपडे आणायला आपण जातो, काही फंक्शन्स असो आणि मग मनामध्ये एकच भीती असते की मला फिट बसणारे, चांगले दिसणारे कपडे भेटतील का? आणि हे सगळं का होत असतं? या वाढलेल्या वजनामुळे आणि या सुटलेल्या पोटामुळे. आणि मग आपण ठरवतो की आता डाएट करायचं. मग 2 दिवस व्यवस्थित करतो, 4 दिवस व्यवस्थित करतो आणि मग काही आपल्याकडून ते डाएट होतच नाही आणि होणार देखील नाही. कारण कित्येकदा आपण क्रॅश डाएट करायला जातो, उपाशी राहायला जातो आणि आपण जे रोज खातो ते सोडूनच असा आहार घेतो की जे आपलं मन घ्यायला मानत नसतं आणि त्यामुळे वजन आहे तसं राहतं, नाहीतर ते वाढत जातं. तर मंडळी, वजन कमी करण्यासाठी आता तुम्हाला तुमचा आहार बदलण्याची गरज नाही. आपण रोज हेच तर खात आलोय. आपण भात खातो, पोळी खातो, चपाती खातो, भाज्या असतात आपल्या महाराष्ट्रीयन आणि मग आपण म्हणत असतो की हे सोडून मी दुसरं करायला नाही जाऊ शकत आणि जर करायला गेलोच तर 2 दिवस फॉलो होऊन तिसऱ्या दिवशी ते होतच नाहीये आणि माझं वजन काही कमी होतच नाहीये. पण मंडळी, आता काहीही काळजी करू नका, कारण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा महाराष्ट्रीयन आणि बजेट फ्रेंडली डाएट प्लॅन की जो तुम्ही केल्यामुळे अवघ्या आठवड्यामध्येच तुम्हाला किलोमध्ये फरक दिसू लागणार आहे. म्हणजे अवघ्या 7 दिवसांमध्ये तुमचं 1.5 ते 2 किलो वजन कमी होणार आहे. अगदी बरोबर ऐकलं. तर मंडळी, हा डाएट प्लॅन इतका सोपा आहे कारण ह्याच्यामध्ये फक्त घरातला आहार घेतला जाणार आहे. तर आता बास झालं स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करणं. आयुष्यभर फक्त जाड राहूनच काढायचंय का? की हे कपडे येत नाही, मग जे आहेत, जे फिट येत आहेत तेच घालायचे. कुठल्याही फंक्शनला गेलं की बाकीचे लोक किती छान फिट असतात ते फक्त बघत बसायचं आणि स्वतःचं शरीर मात्र हे जाड आणि हे सुटलेलं पोट तसंच ठेवायचं. त्याच्यासाठी काहीच करायचं नाही असं तुम्ही ठरवलंय का? तर अजिबात नाही. आता वेळ आलेली आहे स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष देण्याची. आणि हे वजन आपल्याला का कमी करायचंय? चांगलं दिसण्यासाठी अजिबात नाही. आपल्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, आपल्या चांगल्या जीवनशैलीसाठी आपण आपलं वजन नियंत्रित करणं हे गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या हाईटनुसार, तुमच्या वयानुसार, तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असायला पाहिजे हे आधी तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, मी आहे डाएट कोच रुचिरा आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे असा प्रभावी डाएट प्लॅन की जो तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये चमत्कार दाखवणार आहे. सो तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि 1 महिन्यानंतर चेक करा आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. आणि जर तुम्ही हे अवघ्या 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 1 महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे. आता मी तुम्हाला इकडे सांगणार आहे सकाळपासून रात्रीपर्यंतचा आहार, किती क्वांटिटीने घ्यायचा, कोणत्या पद्धतीने घ्यायचा. फक्त ते करून बघा आणि मग बघा तुमचं वजन कसं झपाट्याने कमी होईल. तर मंडळी, मी जेव्हा माझा डाएट प्लॅन देते माझ्या क्लायंट्सला किंवा मी जेव्हा युट्यूबवर देखील देते तेव्हा माझे 5 गोल्डन रूल असतात, ते देखील तुम्हाला फॉलो करावे लागतात कारण ते तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहेत. तर सगळ्यात पहिला रूल इथून पुढे खरं तर तुम्ही कायमच केलं पाहिजे, पण माझा डाएट प्लॅन फॉलो करताना दिवसभरातून 2.5 ते 3 लिटर पाणी पिणं हे गरजेचं आहे. दुसरा गोल्डन रूल ते म्हणजे इथून पुढे तुम्ही तुमचं वजन रोज चेक करणार आहात. म्हणजे रोज तुम्ही तुमच्या डाएट बाबत देखील सिरियस राहाल आणि रोज तुम्हाला दिसेल की तुमचं वजन किती ग्रॅमने कमी झालंय आणि एका आठवड्यामध्ये किती किलोने कमी झालंय. तिसरा गोल्डन रूल म्हणजे इथून पुढे तुमचं रात्रीचं जेवण हे लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करणार आहात. म्हणजे अक्षरशः 7च्या आत करा. माझे कित्येक क्लायंट्स हे त्यांचं रात्रीचं जेवण 7च्या आत करतात आणि त्यांना त्याचा इतका भारी परिणाम दिसत असतो की ते म्हणत असतात की हा आहार तर आम्ही आधी पण घेत होतो, पण तुम्ही या वेळेवर घेत होता का? तर अजिबात नाही. तर फक्त रात्रीचं जेवण हे 7च्या आत करण्याचा प्रयत्न करा. ऑफिस निमित्त बाहेर जात असाल, कामानिमित्त बाहेर जात असाल, ओके, घरी आल्या आल्या पहिलं तुम्ही जेवण करा. पुढचा रूल म्हणजे या डाएट सोबतच जर तुम्हाला जिमला जायला जमत नसेल, व्यायाम करायला जमत नसेल तर तुम्ही ॲटलिस्ट रोज 45 मिनिटं फास्ट वॉक करणं गरजेचं आहे. बाकी काही करू नका. तुमच्या वजनात झालेला परिणाम तुमच्या आजूबाजूचे लोक देखील बघत राहतील. मी जो आता तुम्हाला डाएट सांगणार आहे त्यासोबत फक्त हे 5 गोल्डन रूल फॉलो करा. 45 मिनिटं तुम्हाला फक्त चालायचं आहे आणि जर वजन झपाट्याने कमी करायचंय, स्वतःमध्ये बदल बघायचा, तर आपण हे नक्कीच करू शकतो. आणि आपला लास्ट रूल ते म्हणजे इथून पुढे तुमच्या जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवणार आहात. नाश्ता एका फिक्स वेळेवर करायचा, दुपारचं जेवण एका फिक्स वेळेवर करायचं आणि रात्रीचं जेवण एका फिक्स वेळेवर करायचं.
अगदी सोपे आहेत 5 गोल्डन रूल. कित्येक मोठे सेलिब्रिटीज देखील हे फॉलो करतात, कित्येक एकदम फिट लोक देखील हे फॉलो करत असतात. म्हणूनच त्यांचं वजन नियंत्रणात राहतं. आणि ज्यांचं वाढलेलं वजन आहे ते झपाट्याने कमी ह्यामुळेच होत असतं की डाएट सोबतच हे 5 गोल्डन रूल देखील ते फॉलो करत असतात. अगदी सोपे रूल आहेत, त्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे आणि तुमचं वजन कमी करण्याच्या प्रवासाला वेग मिळणार आहे. चला तर मग सुरू करू आजचा आपला नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला प्रभावी बजेट फ्रेंडली महाराष्ट्रीय डाएट प्लॅन. तर मंडळी, तुम्ही वही आणि पेन घेऊन बसले तरी चालेल की हे सगळं नोट डाऊन करायचं की इथून पुढे तुम्ही काय घेणार आहात. सकाळची सुरुवात तुम्ही करणार आहात तुमची मॉर्निंग फॅट कटर ड्रिंकने. उठल्या 7 वाजता ब्रश करायच्या आधी, नाश्त्याच्या आधी अनाशापोटी तुम्ही घेणार आहात आपली सकाळची मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक. आता बघू ती बनवायची तरी कशी. सो मोठा ग्लास भरून पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे जिरं. जिरं हे जिरवतं खूपच इफेक्टिव्ह आहे, त्यामुळे सकाळी तुमच्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होणार आहे, मेटाबॉलिझम वाढणार आहे. सो हे पाण्याला आपण उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर गाळून आपली ही मॉर्निंग फॅट कटर ड्रिंक आपण घेणार. त्यानंतर तुम्ही करणार आहात तुमचा नाश्ता. सो नाश्ता तुमचा 8:30 ते 9:30च्या आतमध्ये हा झालाच पाहिजे, त्याच्यापेक्षा अजिबात लेट नाही. इथे मी तुम्हाला देणारे नाश्त्याचे 3 ऑप्शन ते तुम्ही आलटून पालटून घेणार आहात. तुम्हाला माहिती आहे का, पोट खूप का सुटलेलं असतं आपल्या भारतीय लोकांमध्ये, जास्त करून ढेरी का सुटलेली दिसते. बायका असो पुरुष असो, आपल्या आहारामध्ये प्रोटीनचा समावेश हा खूप कमी आहे. खूप खूप कमी प्रोटीन घेतो, एवढं ताट भरून जे घेतो ना, पण अजिबात ते पौष्टिक नसतं. सो तुमच्या आहारामध्ये प्रोटीन जास्त असणं देखील गरजेचं आहे, फायबर असणं देखील गरजेचं आहे. त्यामुळेच तुमचं पोट तुम्हाला भरल्यासारखं वाटणार आहे आणि जे आपल्या भारतीय आहारामध्ये खूप कमी प्रमाणात असतं. आणि म्हणूनच कित्येक आजूबाजूला दर 3 पैकी 1 व्यक्तीची ढेर सुटलेली असते, पोटाची चरबी ही वाढलेली असते. सो आता आपण बघू प्रोटीन रिच आपला सकाळचा नाश्ता. सो आपण घेणार आहोत मेथीचे पराठे विथ पनीर. सो पनीर घ्यायचं आहे 50 ग्रॅम आणि त्याचे बनवायचे आहेत मेथीचे पराठे. चला तर मग बघू ते बनवायचे तरी कसे. सो आपण घेणार आहोत 1 बाउल बेसन, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गव्हाचं पीठ. हा व्हिडिओ मी आधी देखील शेअर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मेथी, कोथिंबीर, तुम्ही पालक असेल तर पालक देखील टाकू शकता. त्याच्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकायचं, जिरं टाकायचं, लाल तिखट पावडर टाकायची, थोडीशी हळद टाकायची आणि आपण पनीर, घरचं पनीर मोस्टली घेण्याचा प्रयत्न करा आणि ते असं स्मॅश करून आपण त्याच्यामध्ये ते ॲड करणार आहोत. त्यानंतर आपण हे सगळं एकजीव करून ह्याचा गोळा बनवायचा. थोडंसं पाणी ॲड करायचं. खूपच हेल्दी आहे हे, तुम्ही असा पालकचा देखील बनवू शकता. खूप पोटभरीचं आणि पौष्टिक आहे. आणि अशा प्रकारे आपण हे 5 मिनटं साईडला ठेवायचं आणि त्याच्यानंतर लाटून आपण ते घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण 1 चमचा तूप देखील लावायचं. हो, फक्त 1 चमचा. आणि त्यानंतर आपण हे घेणार आहोत. येस, इट्स रेडी. घरचंच तूप घेण्याचा प्रयत्न करा. सो तुम्ही एकतर मेथीचे पनीर पराठे देखील घेऊ शकता किंवा तुम्ही पालक पराठा देखील घेऊ शकता. चटणीसोबत घ्या, दह्यासोबत घ्या, किंवा तुम्ही घेऊ शकता मूग डाळीचा डोसा करायचा. मूग डाळ रात्री हिरवे मूग भिजत घालायचे, सकाळी त्याचा मस्तपैकी डोसा करायचा आणि तुम्ही ते 2 डोसे देखील घेऊ शकता. किंवा तुम्ही पनीर सँडविच देखील घेऊ शकता. तेव्हा देखील पनीर तुम्ही हे 50 ग्रॅमच घ्यायचं, 2च ब्रेड घ्यायचे, ब्राऊन ब्रेड घ्यायचं आणि त्याचं ग्रिल्ड पनीर सँडविच तुम्ही घेऊ शकता. सो एक तर तुम्ही मेथी पराठे घ्या, पालक पराठे घ्या, हिरव्या मुगाचे डोसे घ्या किंवा ग्रिल्ड पनीरचं तुम्ही सँडविच घ्या. बस झालं. आलटून पालटून तुम्ही हे 3-4 ऑप्शन्स घेऊ शकता, तर नक्कीच घेऊ शकता. आणि सोबतच तुम्ही ग्रीन टी, ब्लॅक कॉफी घेऊ शकता. 0 कॅलरीज ड्रिंक, कशामध्येही साखर नाही, कशामध्येही दूध नाही. इतका इफेक्टिव्ह हा डाएट प्लॅन आहे. माझ्या आधीचे डाएट प्लॅन फॉलो करून देखील कित्येकांचं वजन कमी झालेलं आहे. तुमच्या कमेंट्स पाहून, मेसेजेस पाहून मला खरंच खूप आनंद होत आहे. त्यानंतर लोक म्हटले की बजेट फ्रेंडली अजून नवीन महाराष्ट्रीयन डाएट प्लॅन द्या, म्हणूनच मी हा डाएट प्लॅन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर मंडळी, आता पराठे खाऊन देखील मी तुमचं वजन कमी करून राहणार आहे. त्यानंतर तुम्ही 11 वाजता घेणार आहात कुठलंही एक सीझनल फ्रूट, पण शक्यतो विटॅमिन सी रिच फ्रूट घ्या. एक तर तुम्ही एक ॲपल घेऊ शकता, पेरू घ्या, संत्र घ्या किंवा पेर घेऊ शकता. कुठलंही एक फ्रूट घ्यायचं, बास, मग बाकी काहीही घ्यायचं नाही. त्यानंतर डिरेक्टली आपण करणार आहोत आपलं दुपारचं जेवण. दुपारच्या जेवणाची एक फिक्स वेळ ठरवा आणि दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी एकदम अफलातून मी तुम्हाला आता मी जे सांगणार आहे ते तुम्ही ऐकतच राहा. दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर 1 चमचा 1 मोठा ग्लास कोमट पाण्यामध्ये घ्यायचं. जर तुम्ही घरी असाल तर नक्कीच हे करा आणि जर ऑफिसला वगैरे जात असाल तर दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी ॲटलिस्ट गरम पाणी तरी प्या. पण जर जमलं असतं ॲपल सायडर
व्हिनेगर 1 चमचा दुपारच्या जेवणाच्या अर्धा तास आधी घ्या म्हणजे घ्या. आता दुपारच्या जेवणामध्ये मी तुम्हाला देणार आहे मस्तपैकी मसाला खिचडी. हो, खिचडी भात तुम्ही करू शकता, त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हेजिटेबल्स ऍड करायच्या, ब्राऊन राईस घ्यायचा आणि त्याची मस्तपैकी मसाला खिचडी घ्यायची. तुम्ही काळा चणा देखील घेऊ शकता, पण तो देखील उकडलेला जर घेतला तर फक्त तो 50 ग्रॅमच घ्यायचा, त्याच्यापेक्षा जास्त नाही. किंवा तुम्ही घेऊ शकता हिरव्या मुगाचा डोसा. जर सकाळी नाही खाल्ला तर दुपारी हिरव्या मुगाचे 2 डोसे चटणीसोबत किंवा दह्यासोबत तुम्ही खायचे. किंवा तुम्ही बेसनचं धिरडं देखील खाऊ शकता. बेसन चिला घ्यायचे, 2 बेसनची धिरडं, खूप साऱ्या भाज्या टाकायच्या आणि दुपारी ती 2 बेसनची धिरडं खायची चटणीसोबत किंवा दह्यासोबत. आणि यातला कुठलाही एक ऑप्शन घेतल्यावर सोबतच तुम्ही कंपल्सरी घेणार आहात एवढं बाउल भरून सॅलेड. आधी सॅलेड खायचं, मग दुपारचं जेवण करायचं. मग त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर तुम्हाला पाहिजे ते सॅलेड घ्या, पण त्या सॅलेडवरती अजिबात तुम्ही मीठ टाकू नका. थोडंसं तुम्ही त्याच्यावरती लिंबू पिळू शकाल. झालं पोटभरीचं दुपारचं जेवण. त्यानंतर 5 वाजता आपण घेणार आहोत ग्रीन टी. कंपल्सरी ग्रीन टी घेण्याचा प्रयत्न करा, कारण आता तुम्हाला वेट लॉस करायचं आहे तर तुम्ही हे नक्कीच करू शकता. आपण जर ग्रीन टी अवेलेबल नसेल तर ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी देखील घेऊ शकता. आणि सोबतच आपल्या मुठीत बसतील तेवढे तुम्ही मखाणे घ्यायचे किंवा रोस्टेड चणा देखील घेऊ शकता. बास, मग बाकी काहीही 5 वाजता घ्यायचं नाही. हा आपला आहे मिड इव्हिनिंग स्नॅक. तो शक्यतो तुम्ही ग्रीन टी घेण्याचा प्रयत्न करा. तर आता 5 वाजता का घ्यायचं, कारण दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण याच्यामध्ये भूक लागू शकते. सो हा मिड इव्हिनिंग स्नॅक इम्पॉर्टंट आहे. जर भूक नाहीच लागली तर मग डिरेक्टली तुम्ही डिनर करू शकता. सो डिनरला तुम्ही घेणार आहात पनीर. जर तुम्ही सकाळी दिवसभर पनीर नाही खाल्लं तर 50 ग्रॅम ग्रिल्ड पनीर तुम्ही खाऊ शकता. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही 100 ग्रॅम ग्रिल्ड चिकन देखील खाऊ शकता. बस, मग बाकी काही खायचं नाही. किंवा सोया चंक्स असतात ते देखील तुम्ही 50 ग्रॅम खाऊ शकता. यातलं कुठलंही एक ऑप्शन, सोया घेतला किंवा पनीर घेतलं तर सोबतच तुम्ही अगेन एवढं बाउल भरून सॅलेड घ्या. किंवा तुम्ही बाउल भरून मिक्स व्हेजिटेबल सूप देखील घेऊ शकता. म्हणजे आपल्या घरामध्ये जेवढ्या भाज्या अवेलेबल आहेत तेवढ्या घ्यायच्या, 20 ते 25 मिनिटं त्या उकळायला ठेवायच्या. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, थोडीशी तुम्ही काळी मिरी पावडर टाकू शकता, हळद टाकायची, कोथिंबीर टाकायची. उकळल्यानंतर तुम्ही ते घेऊ शकता किंवा तुम्ही मिक्सरमधून काढून देखील ते घेऊ शकता. मीठ अजिबात टाकू नका रात्रीच्या जेवणामध्ये. शक्यतो टाकलंच तर किंचित टाका, पण शक्यतो न टाकण्याचा प्रयत्न करा, कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचंय. त्यानंतर झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी आपण घेणार आहोत आपली नाईट फॅट कटर ड्रिंक. कंपल्सरी झोपायच्या अर्धा ते पाऊण तास आधी तुम्ही घेणार आहात. एक तर तुम्ही जिरा आणि ओवा वॉटर घ्या किंवा तुम्ही दालचिनीचं पाणी घ्या. छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा, तो पाण्यामध्ये टाकायचा, उकळल्यानंतर गाळून तुम्ही ते पाणी पिणार आहात. तर मंडळी, हा इतका परफेक्ट डाएट प्लॅन आहे आणि कित्येक माझ्या क्लायंट्सने हा डाएट प्लॅन फॉलो करून त्यांचं वजन कमी केलेलं आहे. इकडे तर मी तुम्हाला तो फ्री मध्येच सांगितलेला आहे. सो फक्त हे फॉलो करून बघा आणि मग बघा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. सो तुम्ही तर, मी तुम्हाला चॅलेंज देते, हे 30 दिवस करून बघणार असाल तर लगेच कमेंट करा, हो मी रेडी आहे आणि मी हे 30 डेज फॉलो करणार आहे. आणि मला इकडेच कमेंट करून सांगा तुमच्या वजनामध्ये झालेला फरक. तर मंडळी, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे फ्रेंड्स असो, फॅमिली मेंबर असो की ज्यांचं खूपच वजन वाढलंय, डाएट प्लॅन फॉलो करून, व्यायाम करून वजनच कमी होत नाहीये, त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांना देखील हा डाएट प्लॅन फॉलो करून अगदी घर बसल्या त्यांचं वजन कमी व्हायला नक्कीच मदत होईल. आणि मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. खाली एक बेल आयकॉन आहे, त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील. तर मंडळी, वजन कमी करणं हे अजिबात अवघड नाहीये. गरज आहे ते म्हणजे सातत्याची, कन्सिस्टन्सी गरजेची आहे, पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे की हो मी माझं वजन कमी करू शकते. आणि जर मी करू शकते तर तुम्ही देखील करू शकता. चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा. बाय बाय.